आजचा आपला चिंतनाचा विषय आहे अध्यात्माची जोड। येस, आपल्या वाचनाला जर तुम्ही वाचन करत असाल, मग ते हाती असलेल्या पुस्तकाने किंवा मोबाईलमधल्या डिजिटल ई-बुकने तुम्ही जे काही वाचन करत असाल, जे काही तुमचा जॉनर असेल, जी काही तुमची आवड असेल, पण त्या वाचनाला अध्यात्माची जोड द्या, देऊन पहा, स्वानुभव घ्या। पहिले सुरुवात काही चांगले श्लोक वाचा, अर्थासहित काही रामरक्षा आहे, हनुमान स्तोत्र आहे ते वाचा, मग भगवद्गीता वाचायला सुरुवात करा। अध्यात्माची जोड आपल्या वाचनाला असणं फार गरजेचं आहे। तुम्ही हे सांगतो आहे मी, पण तुम्ही जेव्हा स्वतः कराल, स्वानुभव घ्याल, तेव्हा तुम्हाला त्याची अनुभूती येईल आणि मग कळेल की यस, का मी असं सांगतो आहे की तुमच्या कुठल्याही वाचनाला अध्यात्माची जोड देणं का महत्त्वाचं आहे। आपण बऱ्याच गोष्टी वाचतो, पाहतो, ऐकतो, पण त्या प्रत्येक गोष्टीला जर तुम्ही अध्यात्माची जोड दिली, जसं मी म्हणालो की वाचनाला तुमच्या अध्यात्माची जोड द्या, तसं तुम्ही जे काही पाहत असाल, ऐकत असाल, ते पाहताना, ऐकताना त्यातही अध्यात्म आणा। म्हणजे यूट्यूबवरती काही एखादा व्हिडिओ असेल, तो अध्यात्माच्या रिलेटेड असेल तर तो पहा। काही नुसतं ऐकत असाल, काही ऑडिओ तुम्ही पॉडकास्ट ऐकत असाल, तर काही ऑडिओ पॉडकास्ट अध्यात्माच्या रिलेटेड असतील तर ते सुद्धा ऐका। हळूहळू तो अध्यात्म जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये येईल, त्यावेळी तुम्ही ते अनुभवाल की कसं तुम्ही आतून प्युअर व्हाल। ती प्युअरिटी जी आहे, एक आत्मिक समाधान जे आपण शोधत असतो, खरं बघितलं तर वरवरचं समाधान आयुष्यामध्ये, आनंद आपल्याला जो असतो तो आपल्याला वाटतो की हाच खरा आनंद, पण नाही। एक परमानंद असतो, एक आत्मिक समाधान असतं, आत्मिक सुख असतं। ते फक्त आणि फक्त जेव्हा तुमच्या आयुष्यात तुम्ही अध्यात्म आणाल, तेव्हाच तुम्हाला ते मिळेल। तर करून पहा, आपल्या आयुष्यामध्ये अध्यात्माची जोड तुमच्या वाचनाला, ऐकण्याला, पाहण्याला देऊन पहा आणि पहा कसा चमत्कार घडतो। चमत्कार यासाठीच म्हणतो आहे की एक वेगळा शिफ्ट होईल तुमच्या आयुष्यात आणि तुम्हाला तो चमत्कार वाटेल, पण तो तुमच्या आत्म्याला, परमात्म्याला आत्मिक समाधान आणि सुख देईल। म्हणून अध्यात्म आपल्या आयुष्यात असणं फार गरजेचं असतं। त्यामुळे सुरुवात करा। पुन्हा भेटू द्या एका नवीन विषयासोबत। तोपर्यंत नमस्कार।